राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, गुन्हेगारी जे दिसतंय तेच दाखवतो TV9+। कोल्हापूर मनपाला शिंदे सेनेचा दणका, आरोग्य निरीक्षक मुकादम निलंबित। एकनाथ शिंदे शिवसेनेने आरोग्य विभागातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मंगळवारी लावून धरल्यावर महानगरपालिकेच्या सुस्त यंत्रणेचे डोळे अचानक उघडले। घनकचरा प्रक्रिया प्रकल्पावरील लोखंडी भंगार चोरी प्रकरणी ठोक मानधनावरील आरोग्य निरीक्षक सुशांत मुरलीधर कवडे तसेच मुकादम दादासो जयवंत लोंढे याला महापालिकेच्या सेवेतून निलंबित करण्याची कारवाई प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना करणे भाग पडले। मुख्य आरोग्य निरीक्षक डॉक्टर विजय पाटील यांच्यावर शिवसेनेचा रोख असताना त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत मंजुलक्ष्मी यांनी कानाडोळा केल्याचे दिसून आले। कोल्हापूर महापालिकेतील भ्रष्ट आरोग्य निरीक्षक तथा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करा अशी मागणी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वतीने मंगळवारी आयुक्तांकडे करण्यात आली होती। यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांच्या गैरकारभाराचा पाडाच आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्यासमोर वाचला। यासह नागरिकांच्या होणाऱ्या लुटीचे पुरावे सादर केले। यावेळी आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी सर्व प्रकरणाची तात्काळ चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची ग्वाही शिवसेनेच्या शिष्टमंडळास दिली। यावेळी शिवसेना शहर प्रमुख रणजित जाधव, उपजिल्हा प्रमुख उदय भोसले, किशोर घाटगे, रणजित मंडलिक, शहर समन्वयक सुनील जाधव, कमलाकर जगदाळे, गणेश रांगणेकर, कपिल नाये, अमर क्षीरसागर, श्रीकांत मंडलिक, कपिल सरनाईक, कृष्णा लोंढे, मंदार तपकिरे, क्रांतिकुमार पाटील, अमृत परमने आदी उपस्थित होते।